आणि ह्या घरामध्ये माझी आई वारली होती तर आम्ही लोकांच्या दाराशी तिथं आंघोळ वगैरे ते कपन बिपन तिथे लोकांच्या दाराशी बांधलं. इथून मला मैत काढता येत नाही. आता हा लग्नाचा मंडप केला तर बघा इकडे रस्त्यावर केलाय, घरापुढं करता नाही येत. म्हणजे जागाच नाही ना. काही कार्यक्रम करा असं लोकांच्या दाराशी करायला लागतो. आणि हा जो रस्ता आहे हा पहिल्यापासून हा रस्ता होता, हा रस्ता बंद करून टाकला, फरजबंदी. तर तिथं कोपऱ्यावर नंबर आहे बघा तिथं. नाही अवघड आहे. हा मग इतकं यांचा अतिचार चालते म्हणलं का उपयोग. जुने सोडायचं नवीच्या पाठी मागे लागायचं. काय तुम्ही जर करायला लागले कोण कोणाला हे करायला मोकळे आहे का? आणि वर म्हणतात का ते पूर्वीचे रस्ते फरजबंद्या जुन्या का पूर्वीचा रस्ता जुना. मैत काढायला इथं अवघड होते. तो जो रस्ता होते बाबा त्याचा काही फायदा आहे तुम्हाला मग? काय फायदा आहे आता इथंच आम्ही इथं गुतलोय तर काय फायदा आहे त्याचा? हा आता ही जुनी पूर्वीची घरं मोडून टाकायची न दुसरी कुठं जायचं राहिलं आम्हाला. आपल्याकडे एवढे पैसे आहेत का? मग या रोडचे एवढे छोटे छोटे रस्ते आहे गावात, अवघड आहे. अहो नीट मोटरसायकल जाती नाहीत, पायाला खालून दगडी लागत नाहीत. हे होते ते होते, डबल सीट सुद्धा गाडी निघत नाही इथून. मोटरसायकल आहे 500 मीटर अंतरावरती लावायची आणि मग पायी यायचं असं आहे. घरापाई सुद्धा गाडी येत नाही आमची. घरामोर लावली तर ते काय म्हणणार आम्हाला त्रास होतोय तुम्ही दुसरीकडे लावा. मग यांनी गाडी तरी कुठं लावायची? हा? किंवा काही माल आणला घरी ते त्या कसे आणायचे? त्या रस्त्यावरून उचलून इथं आणायचे. बाबा काय व्हायला पाहिजे बोला. हा रस्ता हाच रस्ता जुने जे रस्ते आहेत तेच का मोकळं करायचे. फरजबंदी नवीन रस्त्याचं काय उपयोग नाही. काय उपयोग आहे नवीन रस्त्याचा? तुम्ही कुणी काढायला ते त्यांच्या फायद्या करता बघा. त्यात ते निघले बाहेर हायो. थोडेफार जागा मोकळे काय माणूस मोकळं पडलं का म्हणतात जागा घेऊन जा. त्याचं नावच झालं का पूर्वी इथून पहिल्यापासून झालं असं होतं ना. आम्ही प्रेमापोटी ते रस्ते ठेवलेले लोकांना. सगळे रस्ते बंद झाले आमच्या गावामध्ये आणि आम्हाला बी रस्ता पाहिजे. आमच्या गाड्या पाहुणे रावळे आले तर आमच्या गाड्या लोकांच्या दारापुढं लोक आम्हाला बोलतात मागून की तुमच्या गाड्या आमच्या घरापुढे लागतात म्हणून. मग आमची पण सोय लावून द्यावा ना. हे कार्यकर्ते यांनीच रस्ते काढायचे, यांनीच रस्ते बंद करायचे. हे कुठला न्याय आहे? हा न्याय आहे का? ही गुंडगिरी आणि हे सगळं खोटं नाटक बोलूनच चालवलेलं आहे. आणि आतापर्यंत आहे ना अन्याय चालू आहे हा. आणि आमच्यावर तर खूपच अन्याय चालू आहे ह्या लोकांचा. नाही, अगदी रस्तेच नाही म्हणजे. हो अगदी रस्ते आता माझे भाचन ते आल्यात. आता आमची आज माझी जाव आजारी आहे घरामध्ये. तिला हॉस्पिटलला न्यायचंय. तिला न्यायला जागा नाहीये, गाडी नाही. यांनी निरगुडसर रस्त्यावर आम्ही याला हॉस्पिटलला घेऊन जातोय आम्ही. तर त्याला न्यायचं होतं शनिवारी. तर इथं रस्ते अडवले, आम्हाला नेता येत नाही. ही आमच्या घर तिथं रस्ता पाहिजे. शासनाचा नियम आहे फरजबंदीने रस्ता व्हावा. आमचा काही नसन तर आमची जावबाई आजारी हे पण सगळ्यांना माहिती. बघा नसन तर परिस्थिती काय असेल. हॉस्पिटलला न्यायची होती आम्हाला. फोर व्हीलर येत नाही आता, गाडी येत येत नाही. फोर व्हीलर तर लांबच आम्ही बघितलं नाही स्वप्नात आमच्या कधी आमच्या घरापर्यंत. आणि यांनी रात्रीतून रस्ते अडवले. येत नाही म्हणजे पाऊल वाटा ठेवल्यात. आणि जो रस्ता चाललाय तो वाडीच्या बाहेरून, त्याचा फायदा काय आम्हाला? घरापर्यंत गाडी काय असा रस्ता करून काय द्या. व्हायला पाहिजे मग आता? रस्ते आमचे फरजबंदी रस्ते चालू गेले पाहिजे. जुने रस्ते आहेत ते खोलले पाहिजे. त्याच्या दारा पुढे गाडी गेलीच पाहिजे. घरापुढे झाली पाहिजे. आम्ही आमच्या जागा देतोय, सगळं काय देतोय, पण आम्हाला आमच्या घरापर्यंत रस्ता सध्या पाहिजे. विरोध कोणाचा नाहीये. ज्याच्या रस्त्यापर्यंत गाडी ना, त्याचाच विरोध नाहीये ना. बाकी सगळ्यांचे विरोध आहे. नाही, आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या रस्त्यामध्ये जागा जातीये. जागा जाऊन पण आमच्या घरापर्यंत रस्ता नाही. आमच्या घरापर्यंत पाऊल वाटे, टू व्हीलर सोडा पाऊल वाटे ती तुम्ही पूर्ण रस्ता बघितलाय. तर आमचं म्हणणं आहे विकासाला आमचा काय मार्ग नाही, तुम्ही काय नका करू वगैरे असं पण काय आमचं म्हणणं नाही. विकास होतोय, चांगला होतोय, पण आमच्यापर्यंत पण रस्ते द्या. आमच्या घरापर्यंत रस्ता पाहिजे आम्हाला. आमचं एवढंच म्हणणं आहे. तुम्ही तर सगळे लोक सांगताय की त्या रस्त्यात तुम्हाला काही फायदा नाही. फायदा नाहीये. कुणासाठी? मग तो कोणासाठी करतायत? तो सामाजिक समाजासाठी करतायत, बाहेरच्या लोकांसाठी करतायत, हायवे टू हायवे कनेक्ट करताय. काय करताय? तुमचा मुद्दा काय तो मांडा आधी. रस्त्यांमध्ये जागा सगळ्यात जास्त आमच्याच जातात आणि आम्हालाच रस्ता नाही. आणि प्लस जागा जाऊन आम्हाला त्याच्यातला मोबदला पण नाही. मग आम्ही आमच्या जागा वैयक्तिक खाजगी जागा का द्यायच्या? त्यांनी मोबदला द्यावा, नाही तर फरजबंदीने रस्ता करावा. हा नाही, जुना जो आहे तो रस्ता काढा, नाहीतर आमच्या जागेचा मोबदला आम्हाला द्या. काय असेल ते आमचं म्हणणं आहे तुम्ही आता पण बायपास ते मंदिर हा जो रोड करताय, हे 4/14 जो करताय सामायिक क्षेत्रातून, त्यांनी तिथूनच मग सरळ येऊ द्या आणि फरजबंदीला मिळवा. आमचं हे पण आमचा त्याला पण विरोध नाही.
आम्हाला रस्त्याची गरज आहे, त्यांनाही रस्त्याची गरज आहे. रस्ता हा सगळ्यांना पाहिजे. फक्त जुनी पिढ्यानपिढी चालत आलेली जी फरजबंदी आहे, ह्या फरजबंदीप्रमाणे रस्ता झालाच पाहिजे. आमचा याला काही विरोध नाही. काय ग, रस्ता बंद म्हणजे हे फरजबंदीचा रस्ता होता हा. माझं लग्न झालं तेव्हापासून इथपर्यंत बैलगाड्या येत होत्या, मांडवडोळ्याच्या गाड्या फार आमच्या मागल्या घरी जात होत्या, शेणखताच्या मागल्या घरी जात होत्या. आता सगळे रस्ते बंद करून हे लोकांनी हा पुढं सारला तो पुढं सारला, सगळे रस्ते फरजबंद्या बंद करून टाकलेले आहेत. आता आम्हाला यायला जायला जागा नाही. मला घरकुल मंजूर झालं होतं, तर ते घरकुल मला हे होता, मला तिकडं बागायती शेतामध्ये बांधता आलंय. गाड्या नव्हत्या जायला, तिथं मटेरियल नव्हतं न्यायला जागा. यांनी सगळ्या फरजबंद्या बंद करून टाकलेले आहेत. या फरजबंद्या मोकळ्या कराव्यात आणि आम्हाला पण मधल्या लोकांना रस्ता द्यावा. ह्या गावाच्या बाहेरून रस्ता चालला याचा कोणालाही फायदा नाही. आम्हा लोकांना नाही, काहीच फायदा नाही याचा. आम्ही घरासाठी 4,000 रुपये JCB खर्च केला आणि एकच गाडी वाईट आणली आणि पाऊस पडला. आम्हाला काय फायदा झाला त्याचा? रस्ता पाहून आम्ही सगळं सामान आमचं लांब लांब टाकलं आणि त्याच्यात आम्हाला विरोध होता की तुम्ही सामान टाकायचं नाही म्हणून. गरिबांनी शासन घर मंजूर करून देते, 1,20,000 देते त्यातले खड्डा खंदायला. कुठला? तो पण टॉयलेटचा. 15,000 रुपये टॉयलेटच्या खड्ड्याला गेलेत. तोच रस्ता असता तर आम्ही JCB लावून खणला असता 1,000-1,200 रुपयामध्ये. त्यावेळेला मग हे सामाजिक कार्यकर्त्यांना त्यावेळेला कळालं नाही का गरिबांचे रस्ते मोकळे करून द्यावेत. आम्ही टू व्हीलर वरती कडप्पे आणलेले नाही. हा फरजबंद सरळ देवळावर जावा आणि हा फरजबंद सगळा मोकळा करून हा पण आजी ऐका ना, आता हे सगळे जे रस्ते वगैरे बंद झालेत, काय सांगाल काय व्हायला पाहिजे आता? रस्ता व्हायला पाहिजे ना आम्हाला. आमचे जुने रस्ते काढून द्या आणि नवीन रस्ता आमच्याच लोकांनी केले. आमची लोक सरपंच झाली, आम्ही त्यांना मतदान दिलं, निवडून दिलं आणि त्यांनीच रस्ते बंद केले. मतदान मागायला आमच्याकडे घरोघर आले, आम्ही मतदान केलं त्यांना आणि यांनी रस्ते बंद केले. आता हे इकडं मुरमातला तिकडं मुरमातला. आता आम्ही मध्ये राहिलोय सगळे लोक. रस्ता गावाच्या बाहेरून चाललाय. मोरमच टाकायचा होता ना, मग आम्हाला तर यांनी पण बोलायचं होतं खाली वड्यात टाकायचा होता. आमच्या गाड्या येत नाही आणि आम्हाला तिथं लावून देत नाही लोक गाड्या. तो आमच्या घरा पुढे नाही लावायचे. आमची नवीन गाडी आहे, जर कुणी काय नुकसान केली, आम्ही गरीब आहे, आम्ही कशाने परत नीट करणार? आम्हाला गाड्या लावून दिलेल्या नाही यांनी. सगळ्यांच्या गाड्या चालल्या ना, आमची गाडी नाही चालत का? आणि तिकडे आमची 4 दिवस झाले गावात आहे. आणि हा बरं, जो सोय आहे म्हणून ठेवलं, नसती सोय काय केलं असतं? हा जो रस्ता ज्यांना पाहिजे ना, ह्या 2-3 जणांनीच हा मुरम टाकलेला आहे. त्याच्यामुळे यांनी ग्रामपंचायतनी दखल घेऊन हा रस्ता खुल्ले करावा अशी आमची विनंती आहे. आणि फरजबंदीने रस्ता हा झालाच पाहिजे, न्याय मिळालाच पाहिजे. गोरगरिबांना घर तिथं रस्ता हा भेटलाच पाहिजे ही विनंती. आता सगळ्या लोकांना दिसतंय मधल्या घरांना रस्ताच नाहीये म्हणून. इकडे हे आंधळी पांगळी लोक आहेत, माझ्या घराला पाणी नाही, माझ्या घराला रस्ता नाही, म्हणजे आम्ही काय उपरे आले का इथं? आणि ही सगळी लोक बाहेर निघल्यात, रस्त्याला निघल्यात सगळी लोक. माणसं मेली तर न्यायची पुढून घेऊन जायची. माणसं मेली तर आम्ही प्रत्येक ठिकाणी रस्ता आडवं, इकडं आडवं तिकडं आडवं. माणसाला येता येत नाही का जाता येत नाही. तिरडी बांधायला जागा नाही का, उचलून न्यायला चौघांना येता नाही. लोकांच्या दारांनी माझी म्हातारी वारली, या लोकांच्या दारात मी तिरडी बांधली तिची. फरजबंदीप्रमाणे हा बोल बोल हो द्यावर फरज बांधे, तिकडून तिकडून जाऊन दे. माझी गाडी तिकडं तिकडं लोकांचे 500 मीटर तिकडं वड्या गाडी माही नाही. गाडी आणताच येत नाही घरापाशी, तर कशी आणायची? येतच नाही घरापाशी गाडी. लोकांच्या तिकडे ठेवायला लागेल ती गाडी. मग आता काय व्हायला पाहिजे आजी? काय म्हणते आजी आता काय व्हायला पाहिजे? काय होणं अपेक्षित आहे? काय रस्ता व्हायला पाहिजे ना. रस्ता चाललाय तिथे थांबवलाय लोकांनी. मग आता थांबवला तर काय त्याच्यात काय आहे ते आपण नाही सांगते. हा तो बाहेरून रस्ता काय उपयोगाचा आहे? तर काय फरजबंदीने इकडून नाही आहे जागा, इकडून फरजबंदीने काढा. कोण म्हणते इकडून हे करा, काही लोक इकडून हे करतात, काही लोक ते फरजबंदीने काढा म्हणतात. मग आता काय आमच्या लोकांचं झालंय मरण याच्यात. सगळीकडनं बंद केल्यानंतर त्रास सगळ्यांना होतोय ना. हो मग होणारच त्रास. चौकून बंद केल्यावर फरजबंदीने बंद केलाय, इकडून हे बंद केलाय.
मग तुमची गाडी बाहेरच आहे का? हा बाहेरच आहे आमची गाडी. तिथं पण ठेवून नाही देते. काल मला गाडी उचलायला लावली तिकडे त्या विहिरी का तिथं लावली होती गाडी. मला फोन करून ती एक आमच्या येत आली बाई म्हणली तुमची गाडी इथं लावायची नाही, लोक वरतात आम्हाला गाडी घेऊन जा चुकली. तर तिकडून ती गाडी तिकडून आणली ते तिथं याच्यात पाटामध्ये गाडी खचली. आमची पोर गाडी घेऊन पडली तिथं. गाडी बंद केली, तुम्ही लावू नका, पोर गावात हा मग आमची गाडी पोर गाडी घेऊन पडली तिथं. माझा भाऊ तिकडं वाड्यात हा तो पण माणूस पडला, तो भाऊ पण. गाडी वगैरे याच्यातून जाऊ शकते एवढे मोठे रस्ते. ओके, मग हे त्यानंतर हे झालंय ना? वरती जायला हीच वाट आहे का तुम्हाला? बापरे. म्हणजे आतमध्ये याला हा मेन रस्ता आहे? बघा हा सर्वे नंबर आहे, हा मेन फरजबंदीचा नंबर आहे हा. ओके. हो हा फरजबंदीचा नंबर आहे. तर इथून अशी वळाली आणि सरळ इकडे या साईडला गेलं का? हो. इथून सरळ आता हे घर बांधलंय यांनी बांधलंय का? आणला. आता हा जो रस्ता चाललाय हा सगळा वाडीच्या बाहेरनं रस्ता चाललेला आहे. आमचं घर आहे इथे, हे आम्हाला घरकुल योजनेतनं मंजूर झालेलं घर आहे. ठीक आहे, आता हे घर बांधताना आम्हाला एवढ्या अडचणी आल्यात की याला ह्या घरापर्यंत येणारा एकही रस्ता नाहीये. यांनी पूर्ण मळ्यानी आम्हाला टू व्हीलर्स येण्यासारखा सुद्धा रस्ता सोडलेला नाही. आमच्या गाड्या लावायच्या म्हणलं तर आम्हाला बाहेर रस्त्यावर लावावं लागतात. आणि आता हा जो रस्ता चालला याचा आम्हाला फायदा काय? याचं सगळ्यात जास्त क्षेत्र आमचं चाललेलं आहे. पूर्ण एंट्री केल्यापासून एक्झिटपर्यंत आमचं क्षेत्र जास्त जाते. मग आमच्या ह्या घरापर्यंत येणाऱ्या रस्त्याचा यांनी काय असेल तो हे करून द्यावं आणि नंतर आरामात तो रस्ता बनवा. आमचं म्हणणं एवढंच आहे की जुना जो म्हणतात ना फरजबंदीचा रस्ता आहे तो रस्ता आम्हाला काढून द्यावा त्यांनी. कारण की हा रस्ता जाते, आम्हाला त्याचा विरोध नाही. आमचं म्हणणं आहे की तुम्ही रस्ता करताय, विकास करताय, आम्हाला मान्य आहे. पण जर त्या रस्त्याचा आमचं क्षेत्र जाऊन आम्हाला फायदा नाहीये तर काहीच नाही, आम्हाला रस्ता द्या. सगळा रस्ता मळ्याच्या बाहेरनं चाललेला आहे तो. आम्ही आम्ही हे क्षेत्र सोडून द्यायचं का मग? आणि जागा इथे म्हटलं आम्ही घर इथंच बांधणार. कारण जुनी घर इथं होती तिथंच आम्ही घर बांधलं. नाही लोक म्हणतात का आम्हाला तुम्ही काही घर रस्ते नव्हते मग तुम्ही तर घर का बांधली? म्हणूनच घर बांधले ना, जुन्याच जागेत घर बांधले लोकांनी. आता जिथं रस्ते भेटले तिथं घर बांधले. आमची जेवढी परिस्थिती आम्ही तसं घर बांधले. आता हे मटेरियल वगैरे कुठे आणलं, कसं आणलं? रस्ता तिकडं खाली केलं कधी. आमचा 60,000 ते 70,000 रुपये लेबर चार्ज जास्त गेलेला आहे माझ्या या घराला. कारण जिथं रस्ता असतो ना तिथं लेबर चार्ज सुद्धा कमी लागतो. अडचणीच्या ठिकाणी लेबर चार्ज जास्त लागतो. आमचं जिथं 6 महिन्याचं काम इथं वर्षभर काम करत होतो आम्ही घराचं. आता हे सगळं जे गावात तर बंद केलंय, तुम्हाला काय सांगायचं? नाही हे जे चाललंय यांचा समाज करण्यासाठी चाललंय, सामाजिक रस्ता आहे, सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण जो रस्ता चाललाय तो गावाच्या बाहेरनं चाललेला आहे, त्याचा फायदा आम्हाला काहीच नाही. आमची एवढी मोठी क्षेत्र जाऊन जर आम्हाला त्याचा फायदा नाही तर आता राहत्या घरापर्यंत आमच्या गाड्या येऊन द्याव्यात, आम्हाला ते रस्ते मोकळे करून द्यावेत आणि तुम्ही बनवायचे तर बिंदास बनवा बाहेरचे रस्ते. आम्हाला त्याला अडचण नाही काही. यांच्या वादामध्ये इथल्या पब्लिकला पण त्रास होतो. सध्या तुम्ही आता कुठून येताय मग? गाडी कशी बाहेर नेताय? आमची गाडी पहिल्यापासून कधी इथपर्यंत आलीच नाही घरापर्यंत, तशी रेग्युलरली. आणि आता ह्यांनी डायरेक्ट जिथनं एंट्री करायची तिथनंच बंद करून टाकली. सगळीकडे बंद केलंय ना? हो बंद केलं. हे कधी बंद झालंय ताई सगळं? 22 तारखेला 22 तारखेला संध्याकाळी 1:30च्या सुमारास कळाले. त्यामुळे आम्ही आज इथं आलो. आतापर्यंत आम्हाला काहीच माहित नव्हतं. इथं आमच्या आई वडील राहतात, आम्ही नाही राहत. यांनी रात्रीचं येऊन मुरम खाली केले, रस्ते बंद केले 1:30 वाजता. का तर आम्ही त्यांना रस्त्याला अडथळा करत होतो म्हणून. यांनी ग्रामपंचायतनी याची दखल घेऊन रस्ते खुले करावा ही आमची विनंती आहे. हो का, ही जी फरजबंदी आहे इथून अशी आलेली आहे. ही जी फरजबंदी आता इथं अतिक्रमण आहे, इथं अतिक्रमण आहे. ही जी फरजबंदी ही अतिक्रमण आहे. बघा हे सर्व बघा. हे माझ्या घर या घराला रस्ता आता मी बाहेर देतो तुम्हाला. हा हो साहेब, हे माझं घर आहे. आता या घराला समजा या माझ्या घरामध्ये जर कोणी पेशंट असेल किंवा मला जर डॉक्टरकडे न्यायचं असेल, काय करायचं असेल तर हे शासनाने पाहावं आणि मला सांगावं हा रस्ता नक्की कोणासाठी चाललेला आहे. मग हा रस्ता येणार आहे का इथं? बघा तुम्ही सगळे पुरावे बी सगळे फोटोग्राफर मारा.
याच्यात तुम्हाला कुठून रस्ता दिसतो या घराला? आता ते म्हणतील तो तिकडनं या, मग नक्की हा रस्ता चाललाय कुणासाठी? तर तिकडनं काय उपयोग आहे आम्हाला? किंवा बाहेरच्या रस्त्याची आम्हाला गरज काय आहे मग? आणि फायदा काय ते बी सांगा ना. आता तो शेजारच्या घरावाला इकडे येऊन नाही देणार, तो शेजारच्या घरावाला मला इकडे येऊन देणार नाही, आणि इथं आणि इकडे तर सर्व तुम्ही पाहताय. मग ही परिस्थिती कशी आहे हे तुम्ही मला उत्तर द्या. रस्ता पूर्वीचाच आहे. हा, इथून सुद्धा खटार गाड्या जात होत्या वर, बैलगाड्या, फोर व्हीलर जातो. सगळ्या खटार गाड्या, सगळ्या गाड्या जात होत्या इथून वर. हा पण बंद आहे. हा सुद्धा बंद आहे. चला पुढे या. चला पुढे चला. आता ही फरजबंदी अशी निघाली, म्हणजे इथे सगळं सगळीकडनं काय झालं असं? हा, हा. सर्व गुण पॅक झालेली. आता तुम्ही डोळ्यांनी पाहताय, स्वतः तुमचं असं कॅमेरा म्हणणं आहे की रस्ता जरी झाला तर त्यातून तुम्हाला काय फायदा? फायदाच नाही ना, कारण आम्ही तिथून इकडे येऊ शकत नाही. आणि त्या रस्त्याला कोर्ट मॅटर चालू आहे. आणि सर्व जे चाललेलं आहे ते या जागेचा कोर्ट मॅटर चाललेला आहे. आणि त्या रस्त्याचा आमच्या या घरापर्यंत काहीच फायदा होऊ शकणार नाही, गाडीच येऊ शकणार नाही तिथं. मग रस्ता नक्की कोणासाठी हाच प्रश्न उपस्थित होतो. आमची शासन राज्यकर्त्यांना एवढीच विनंती आहे की बाबा हो, 4 लोकांचा विचार करून काही करू नका. आमच्यासारख्या गोरगरिबांचा विचार करून आम्हाला फरजबंदी मार्फत रस्ता करून देण्यात यावा, बस एवढीच विनंती.